तर अश्विन चौधरी आणि शीतू चौधरी ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेले आहे. स्ट्राईकला शीतू आहे आणि नॉन स्ट्राईकला आहेत अश्विन. बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत वसंत पाटील. फिल्डिंगची व्यूहरचना बघू शकाल. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला लेफ्ट हँडेड आहेत बॅटर आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघतायत लॉंग ऑनला आहे. इनफिल्डमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट पॉईंट आणि एक शॉर्ट कव्हर. ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट आहे आणि एक मिड ऑनला क्षेत्ररक्षक आपण बघतायत. पहिला चेंडू या मॅचचा, 4 ओव्हरची मॅच. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. पहिला चेंडू दिशाहीन, वाईट बॉलने अकाउंट ओपन होतं मैदानावरती आपण बघतायत यावेळेस चोळेगाव 40+ या संघाचा. वसंत पुन्हा एकदा विथ कॅप गोलंदाजी करत असताना राऊंड द विकेट. फुल टॉस, प्रोटेक्शन आहे, गिरीश आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती बघता आपण एकूण 2 झालेले आहेत. स्ट्राईकला यावेळेस येत आहेत अश्विन. पुन्हा एकदा वसंत आणि स्ट्राईक चेंज झाल्यामुळे आता फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर आता इथून वसंतलाही त्याच्या लाईन लेनमध्ये थोडासा बदल करावा लागेल. राऊंड विकेट येत आहे. हा चेंडू ड्राईव्ह केला आहे मिड ऑनला आणि करसन पाटील यांचा ऑन दी स्टंप थ्रो. फलंदाज बाद होत आहेत. खूप पुढे निघून आले होते अश्विन. ही धाव खरंच गरजेची होती का? धोकादायक होती धाव, कारण पुढे निघून आले. सरळ क्षेत्ररक्षक करसन पाटील यांच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन. अश्विन बाद होत आहेत आणि काय तर अनुभव राम पाटील 40+ म्हटलं की सगळेच अनुभवी आहेत, त्यात प्रश्नच नाही. आणि थ्रो बघा तसा चेंडू पकडला लगेच यष्टांच्या मागे. यष्टी रक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत हनुमान पाटील, HP त्या ठिकाणी आहेत आणि काय थ्रो कलेक्ट केलाय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो आणि गुड कीपिंग आपण बघतायत. यावेळेस न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत, अरविंद येत आहेत. तर आज सोळेगावचे 2 संघ दिसतात. एका संघाने काल उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला जो अंडर 23चा संघ होता आणि नियम असा होता की 2000 साली किंवा त्यानंतर त्यांचा जन्म झाला आहे त्यांना या रूलनुसार या स्पर्धेमध्ये खेळता येईल. वसंत स्ट्राईकला येतात. यावेळेस बॅटर आहेत अरविंद. राऊंड द विकेट. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्लिप पॉईंटच्या दिशेने होता. डॉट बॉल. कमबॅक चांगलं, व्हाईट बॉलने सुरुवात झाली होती पण त्यानंतरचं कमबॅक आपण बघितलं. खूप चांगली गोलंदाजी. वसंत एक यशस्वी संघनायक म्हणून भरपूर वर्ष रेग्युलरच्या माध्यमातून गारिवलीसाठी खूप चांगलं योगदान राहिलेलं आहे. हा चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. केवळ एकच धाव. गारिवलीची फिल्डिंग खूप चांगली बघायला मिळते. संतोष आहे त्या ठिकाणी डीपमध्ये. खरं तर आपण गोळीची फिल्डिंग मगाशी बघितली, एकदम साधारण राहिली. पण 40+ मध्ये आपण बघतो की काही असे खेळाडू की त्यांना सराव करता येत नाही आणि त्यामुळे या गोष्टी घडत असतात. आणि त्यात आपण बघतो की काही संघ असे आहेत, काही खेळाडू असे आहेत की ते रेग्युलर सरावही करत असतात. हा चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. संतोष आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफल कधी बघतो आपण एकूण 4 झालेले आणि या षटकातील चेंडू एकूण संपन्न झाले आहेत 5. 1 टू गो. अरविंद स्ट्राईकला आहेत. सामना करतील वसंतचा. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपवरती पिचिंग होती. चेंडू जातोय यष्टांच्या मागे आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे पहिलं षटक संपलंय. सुरुवात वाईट बॉलने झाली आणि या षटकाचा शेवट मात्र डॉट बॉलने होतोय आणि आपण बघितलं केवळ 4 धावा या ओव्हरमध्ये. एक चेंडू वाईड असतानाही आपण बघताय चांगलं कमबॅक वसंतचं. केवळ 4 धावा, इकॉनॉमिकल गोलंदाजी. आपण म्हणतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10 किंवा त्यापेक्षा कमी धावा जो गोलंदाज येतो त्याला आपण नेहमी एक चांगला गोलंदाज मानत असतो. पण 10च्या पुढे जर धावा खर्च केल्या गेल्या
तर तो इकॉनॉमिकल रेट खूप जास्त आपल्याला बघायला मिळतोय. चला मॅच स्टार्ट करा. आणि न्यू बॉलर बॉलिंग मार्कवर संतोष पाटील. SP तयार होत आहे. मग अशी आपण बघितला वसंत पाटीलला. आणि स्ट्राईकला आहेत बॅटर आपण बघताय त्या ठिकाणी शितू चौधरी. पॉवर प्ले संपले त्यामुळे क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये आपण बघतोय. एक स्क्वेअर लेगला, एक मिड विकेटला आहे, एक काऊ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक दिसतोय. आणि ऑफ साईडला आपण बघतायत एक लॉंग ऑफ व डीप कव्हरला क्षेत्ररक्षक. इनफिल्डमध्ये आपण बघतायत शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे. गोलंदाज संतोष. फिल्डिंगमध्ये चेंजेस. चला स्टार्ट करा मॅच प्लीज. संतोष टू शितू चौधरी. फुल टॉस डाव केलाय सरळ. क्षेत्ररक्षक आल्यात पण नाही अडवता आला. इतक्या प्रचंड वेगाने प्रहार केला होता चेंडूवरती. आणि चेंडू बॅटवर जसा आला तसाच धन धन करत फार वेगाने सरळ सीमारेषे बाहेर चौकार आलाय. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉसने धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 4 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 8. पुन्हा एकदा संतोष राऊंड द विकेट. स्वर्गीय ऋषी म्हात्रे प्रतिष्ठान देसाई आयोजित श्रद्धांजली चषक देसाई 2024. दुसरा दिवस, निर्णायक दिवस. हा चेंडू लॉफ्ट केलाय, गेलाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावा झाल्या 14. शितूने मात्र इथून आक्रमणास सुरुवात केली कारण पहिलं षटक फार कमी धावा आल्या, जिथे 4 धावा आल्या. पण त्यानंतर या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. 12 वरती वैयक्तिक खेळत आहेत आणि फटकेपाडा हा संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल तुम्हाला. पडलेच्या विरुद्ध 40+ 6वे टीम देखील आल्यात. यावेळी चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आणखीन एक लाजवाब फटका. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. धावा झाल्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 18. चांगलं कमबॅक सोळेगावचं. एकूण धावसंख्या आपण बघताय 18. 14 आतापर्यंत आले आहेत. 3 चेंडू 2 चौकार 1 षटकार आलेला आहे. आपण आहोत देसाईच्या एक ऐतिहासिक मैदानावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई, ज्याला सावली मैदान देखील म्हटलं जातं, ज्याला बाग मैदान देखील म्हटलं जातं. आणि शर्यतींचा अड्डा देखील इथेच आपल्याला बघायला मिळालेलं आहे. याआधी 26 जानेवारीला आपण बघितलं इथे जेव्हा बैलगाडा शर्यतीवरची जी बंदी हटली तेव्हा या मैदानावर आपण ड्रोनच्या माध्यमातून ती गर्दी बघितली. यूट्यूबला प्रचंड गर्दी आणि बैलगाडा शर्यतीची क्रेज आता वाढत चाललेली आहे. हा चेंडू ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे गिरीश. केवळ एकच धाव. चेंडू हो बॅटची नरेश. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का.
धावा एकूण झाली धावफलकावरती 19. तर न्यू बॅटर मैदानात येत आहेत. अरविंद बाद झालेत आणि संजय चौधरी स्ट्राइकला. शितू पंडित पाटील पहिला चेंडू स्वीप केलाय. खूप मोठी गॅप. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक लाजवाब फटका. क्रॉस बॅटेड फटका आपण बघतायत. फुल लेंथ होता. बॉलिंग मार्कवर पंडित पाटील पीपी आलेले आहेत. कधी स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण कालही ऐकलेला आहे, आजही आपण ऐकत आहात. पण आज संघ खेळतोय त्यामुळे त्यांना संघासाठी मैदानात उतरावं लागलं. पण त्यांचंही स्वागत केले क्रीजवरती शितू चौधरीने. आणि शितू चौधरी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत चोळेगाव संघाला एक चांगली धावसंख्या इथून निर्माण करता येईल. आणि या संघाचा खरं तर तो प्रमुख बॅटर आहे आणि फ्रंट लाईन बॅटर आपण बघताय. सलामीला आले आहेत आणि खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. धावसंख्या 23. पंडित पाटील पुन्हा एकदा. षटक क्रमांक 30. 4 ओव्हरची मॅच. बघूया कमबॅक करतायत का. उर्धी विकेट. हो हा चेंडू खूप आधी खेळले. टायमिंग नाही झाला. हा डॉट बॉल येतोय कमबॅक करत असताना. पंडित पाटील डॉट बॉल आल्यानंतर नक्कीच संघ सहकारी मोटिवेट करत असताना पंडित पाटील यांना. हो आणखीन एक लाजवाब चेंडू. क्या बात है. तलवार पुरानी और धार नाही आहे. 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत आणि राम देखील इम्प्रेस झालेले आहेत. आणि नक्कीच एक टाइम असा होता की घागलीचे अनमोल रत्न. पण हा चेंडू हवेत. जेल नाही पकडला. जेल होऊ शकला असता पण तसा प्रयत्न झाला नाही हवा तसा. आणि अशा प्रकारे आपण बघतायत 1 धाव येते आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाली आहे ती म्हणजे 24 धावा. स्ट्राइक चेंज होते. स्ट्राइक मध्ये येत आहेत संजय. तर 22 वरती शितू चौधरी नाबाद आहे. एका बाजूने खूप चांगली फाईट करताय. 24 वरती संघ आहे आणि या 24 मधल्या 22 धावा वैयक्तिक शितू चौधरीचे आहेत. त्यामध्ये आपण बघितलं तर वाईट चेंडू देखील एक आहे. स्ट्राइकला संजय चौधरी. सामना करतील पंडित पाटील यांचा. उर्धी विकेट. ओ गणागाती प्रहार. गेला चेंडू सीमा रेषेच्या पार. येतोय हा षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 30. क्या बात आहे. काय फटका होता. फ्लायटेड चेंडू होता आणि एकदम फोर्सिंग स्ट्रोक आपण बघितलं. ताकद झोकून दिली होती आणि ऑन साईडला खेळले. उंचही गेला आणि पहिला चेंडू त्यांनी फेस केलाय आणि षटकाराने सुरुवात केली. आणखीन एक तडाखा पाठवला त्या दिशेने पण यावेळेस चेंडू आत पडला. पहिला डब्बा. खरं तर सुरुवात या षटकाची झाली होती चौकाराने आणि शेवटही होते चौकाराने. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 34 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या 34. 11.33 ही धावांची गती आपण बघतो चोळेगाव टीमची.
चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये. शेतू सलामीला आलेले आहेत. त्यांच्या जोडीला जे फलंदाज आले होते अश्विन ते बाद झाले. त्यांनी अश्विन यांनी योगदान दिले का तर 5 धावांचं. अश्विन यांनी 1 धावाचं योगदान दिलं आणि शेतू खेळत आहे एकूण 22 वरती आणि अरविंद खेळत आहेत एकूण 5 धावसंख्या होती. आणि संजय अरविंद बाद झालेत 5 वर. आणि सुरेंद्र पाटील गारली गावचे शेन वॉन, बघा ही उपाधी दिली गेली आहे. शेन वॉन एक लेजंड क्रिकेटर होते ऑस्ट्रेलियाचे, पण शेन वॉनचा चेंडू फुलटॉस टप्पा क्रीजवरती न पडता खेळपट्टीवरती न पडता बॅटवरती पडलेला आहे. पण शेन वॉन कमबॅक होऊ शकतात. इथून बाद आहेत का? हो, बाद झालेत शितू. आणि मैदानावरती लागतोय हा धक्का क्रमांक 3 सोळगाव 40+ टीमला. न्यू बॅटर मैदानावरती एंटर होत आहे. बंदिश स्ट्राईकला संजय, काय बॅटिंग केलंय मागच्या ओव्हरमध्ये. 1 षटकार 1 चौकार ठोकलेला आहे. पण आता एक आव्हान असणार आहे कारण बॉलिंग मार्कवर आहेत सुरेंद्र जे गारिलोचे शेन वॉन ऑस्ट्रेलियन लेजंड लेग स्पिनर. खरं तर त्यांनी काळ गाजवला आणि हे डाव्या हाताचे स्पिनर आहेत. खरं तर डाव्या हाताचे शेन वॉन अशी माहिती आम्हाला राम देत आहेत. हो तडाखा संजय चौधरीचा चेंडू गेला सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी काय जबरदस्त बॅटिंग. संजय चौधरी ऑन फायर, लाजवाब बॅटिंग. अंतिम ओव्हर धावसंख्या धावफलक बघता आपण एकूण झालेली आहे ती म्हणजे 42. खेळाडूंनी 40 ओलांडलेली आणि धावसंख्येनेही 40 ओलांडलेले. 42 धावा. 3 चेंडू 16 धावा केल्यात म्हणजे जवळजवळ 500 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. संजय चौधरी काय बॅटिंग करतायत. सुरेंद्र पुन्हा एकदा या ओव्हरमधील पुढचा चेंडू. डाव्या हाताचे शेन वॉन गारिलीचे पुन्हा एकदा तयार होतील. हो पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतं. बॅटची कडा घेतली गेली आहे आणि अशा प्रकारे बघूया बॅट खाली ब्रश झाली आहे. थोडासा आवाज जरूर आलाय पण नक्कीच त्या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतो बघूया. आवाज तर आलाय पण ती बॅट खाली आपटली. पण इथे सांगतात की बॅटची एज देखील आहे. फलंदाज बाद होत आहेत संजय चौधरी. थोडासा विचार विनिमय करण्यात आलेला आहे आणि संजय चौधरी बाद. बिग विकेट शेन वॉनच्या खात्यामध्ये ही विकेट जमा होईल आणि संजय चौधरी परत आहेत. पण बाद होण्याआधी 16 धावांची खेळी साकारलेली आहे आणि हा चेंडू पडल्यानंतर हातभर वळलाय. धावा आहे धावफलकावरती 42. या ओव्हरमधील एकूण चेंडू आता आपण बघितलं शिल्लक आहेत 3 चेंडू झालेले आहेत. तर न्यू बॅटर मैदानात येत आहेत रमेश. लेफ्ट आर्मवरती विकेट. हा चेंडू ऑन साइडला टर्न केला. शपून खेळतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. काय जबरदस्त फिल्डिंग निलेश पाटील यांची. केवळ 1च धाव आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 43. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला येतात बॅटर बंदिश.
2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया इथून 50 पूर्ण होत आहेत का. सध्या तरी आपण बघतायत 43 धावा झाल्यात. हा चेंडू हवेत आणि अशा प्रकारे आपण बघतात फलंदाज बाद होतोय. यष्टांच्या मागे हा झेल टिपला गेलाय. आणखीन एक धक्का मैदानावरती टीम चोळेगाव गावदेवी चोळेगाव 40+ या टीमला लागत असताना. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने. इथे करा फिल्डिंग आणि वसंत पाटीलकडनं का तर अशी अपेक्षा नसते कारण एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. पण तिथून चेंडूने थोडीशी दिशा बदलली आणि अशा प्रकारे शेवट गोड होते. एकूण धावसंख्या 47 आणि घारीला करायचे आहेत 48. 12ची आवश्यक धावगती इथून पूर्ण करायची आहे विजयासाठी. तर आपण गोलंदाजीचं पृथ्थकरण तुमच्यासमोर पोहोचवतोय. वसंत पाटील यांनी केवळ 4 दिल्या होत्या पण त्यानंतर संतोषने 15 दिल्या. पंडित पाटील यांनी संतोष यांच्या पावलावर पाऊल ठेवून तिथे त्यांनी 15 खर्च केल्या आणि अखेरच्या ओव्हरमध्ये सुरेंद्र यांनी 5 चेंडूत केवळ 9 दिल्या होत्या पण अखेरच्या चेंडूवरती चौकार आला त्यामुळे 13 धावा आपण बघितल्यात आणि अशा प्रकारे 47 धावा आणि 48चं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे घारिवली टीमला. चला लवकर फिल्डिंग लावा, थोडासा वेग जास्त वाढवा अन्यथा 4-3 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला खेळाव्या लागतील पुढे जाऊन. तर बघा खेळाडू कमी पडत आहेत चोळेगावला आणि त्यामुळे चोळेगावला 2 फिल्डरची गरज आहे. 40+ मधले कोणी इतर संघाचे खेळाडू असतील जे पुढे खेळणार आहेत पडले किंवा फडकेपाडा किंवा साबे देसाई मधले तर प्लीज किती पाहिजेत. एक पाहिजे, एक प्लेयर पाहिजे, एक प्लेयर या कोणीतरी या. बघा प्रत्येकाला गरज भासत असते, प्रत्येकावरती वेळ येत असते त्यामुळे एक प्लेयर या कोणीतरी. तुम्ही कोणाला मदत कराल तर तुम्हालाही पुढे जाऊन त्याचा फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला कोणी अडल्या वेळेस तुमच्यासाठी उभा राहू शकतो. मच्छिंद्र आले, थँक्यू व्हेरी मच मच्छिंद्र. आणि नक्कीच 40+ मध्ये असा नियम आहे 2 खेळाडू जर तुमचे कमी असतील एखाद्या संघामध्ये तर तुम्ही ते फिल्डिंगला घेऊ शकता आणि ते फिल्डर सर्कलमध्ये राहतील आणि त्यामुळे मच्छिंद्र आले. एक खेळाडू कमी पडला होता चोळेगावचा आणि त्यामुळे एक क्षेत्ररक्षक मैदानामध्ये दाखल झाला आहे. चला 48चं टार्गेट आहे. 12ची सरासरी हवे विजयासाठी आणि लक्ष डोळ्यासमोर ठेवून ओपनिंग पेअर वसंत पाटील आणि गिरीश पाटील मैदानात जात असताना आणि राम पाटील आता मात्र कोच मेंटॉर व्यवस्थापक आता जात आहेत डगआउटमध्ये. तिथून कदाचित लीड करायचा असेल बॅटिंग ऑर्डर
त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नक्कीच ही ऑर्डर दिली जाईल. तर भंडारली आणि चोळेगाव अंडर 23 ची मॅच चला मॅच स्टार्ट होते. 48 करायचे आहेत. तर बॉलिंग मार्क वर येत आहेत. बॉलिंग मार्क वर संजय चौधरी तयार होतात. स्ट्रायकिंग एंडला वसंत पाटील कॅप्टन आहेत. घारवीचे 48 करायचे आहेत आणि नितीन पाटील 40+ चे प्लेयर येत आहेत. देसाई खेळणारे घरच्या मैदानावरती. फुल टॉस पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिला चेंडू सीमा पार वसंत पाटीलच्या बॅट मधून येतोय. हा चौकार. फुल टॉस चेंडू होता आणि 4 धावा आपण बघताय धावफलकावरती. चांगली सुरुवात. वसंत पाटील नेहमीच याच शैलीने खेळत आलेले आणि खूप चांगला स्ट्राईक रेट त्यांचा राहिलेला आहे. संजय चौधरी. ओहो, नो बॉलचा कॉल ओव्हर द वेस्ट साइड कमरेच्या वर पाठवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. 1+4 मिळतील 5. एकूण धाव संख्या 9. हो, स्विंग अँड मिस पडल्यानंतर टर्न होतोय. बघतोय आपण कशा पद्धतीने हा चेंडू वळण घेताना. मागचे 2 चेंडू फुल टॉस होते पण आता कुठेतरी टप्प्यावरती हा चेंडू आलेला आहे. तिसरा डॉट बॉल. राऊंड द विकेट. ऑन साइडला गॅप आहे आणि चेंडू सीमारेषे बाहेर. राम पाटील धावत आहेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत. चेंडू जरूर आणून देतील. गुड जॉब राम पाटील जे घारवलीचे आहेत आणि या चौकाराने धावसंख्या धावफल कधी बघतोय आपण. एकूण झाले ती तर 13 धावा धावफल कधी आपण बघतोय. तर करायचे आहेत 48 आणि बघा बॅटिंग काय जबरदस्त आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. 12ची आवश्यक धावगती आहे आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडू 13 3-13. चार झालेत. 1 डॉट आहे, माफ करा. राउंड विकेट. फुल टॉस स्क्वेअर लेगच्या वरून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
नो बॉलवरती चौकार आला होता आणि मी मगाशी म्हटलं होतं की 3 बॉल आहेत, पण कोणीतरी म्हटलं की 4 बॉल झालेले आहेत आणि आत्ता 4 बॉल झाले आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 20. हा चेंडू डॉट बॉल. 19 धावसंख्या धावफलकावरती आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा संजय चौधरी. षटक मागडे आहे. आतापर्यंत 19 धावा आलेले आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि एक धाव पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झालेली आहे ती 20. षटक संपले. पहिलं 20 धावा हव्यात 48, अजूनही 28 धावांची गरज आहे आणि रिक्वायर्ड डेट 9.33 करायचे आहेत जिंकण्यासाठी. तर धावा 20-28 ची गरज आहे विजयासाठी. 18 चेंडूमध्ये 18 चेंडू 28 धावा, 9.33 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीला रिक्वायर्ड डेट 12चा होता, पण त्यानंतर पूर्णपणे आपण बघताय तो खाली आलाय. त्यामागचं कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 12ची आवश्यकता असताना रिक्वायर्ड डेट तिथे 20 धावा आल्यात. तर बॉलिंग मार्कवर बंदिश. वसंतसाठी पुढचा चेंडू. फुलटॉस रिव्हर्ससाठी पवित्रा घेतला होता. खरं तर फटका नक्कीच दिवस खेळण्याचा प्रयत्न केला, पण हा फटका जर सरळ बॅटने किंवा उजव्या हाताने खेळले असते तर एक मोठा फटका होऊ शकला असता, पण हा चेंडू अगदी पायावरती आला होता. सिंगलने स्ट्राईक रोटेट होती. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 21 धावा. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय बंदिश. स्ट्राईकला गिरीश. प्रथमच गिरीश स्ट्राईकला आलाय या इनिंग मध्ये. आल्याच गिरीशने दिलाय तडाखा षटकार. आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे 27. हलक्या हाताने चिप करतायत. एक धाव सहजतेने पूर्ण. सेन्सिबल क्रिकेट. इथे प्रयत्न करत होते, दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 28. 20 ची गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक असतील एकूण आपण बघितलं तर 15. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे बंदिश. हो हो, सुंदर चेंडू ऑफ स्टंप वरती खोल टप्प्याचा. डबल मॅन्डेट झाले आर स्ट्रोक खेळताना आणि फडकेपाडा संघ तयार आहे. अशोक पाटील बघा पनामा कॅप घालून, क्या बात आहे. अशोक पाटील आज बॅट आणि बॉलच्या सोबत दिसतील, जे नेहमी त्यांना आपण लेखणी घेऊन बघत असतो. हो हो, आणखीन एक चेंडू सीमारेषे बाहेर. व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट, ग्लोरियस स्ट्रोक बाय वसंत पाटील. धावसंख्या धावफलकावरती 34. ओपनिंग पेअर मैदानावरती 34 धावांची पार्टनरशिप मैदानावरती आपण बघताय. आता 14 धावांची गरज आहे विजयासाठी. मॅच आपल्या बाजूने झुकवत असताना गारिवलीचे 2 बॅटर अटॅकिंग मोड मध्ये. हा चेंडू सुंदर होता. शरीराचा वेध घेतोय. थोडासा गतीमध्ये मिश्रण आपण बघितलं. षटक संपलेले दुसरं. तर 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा हव्यात 14. 12 चेंडू 14 करायचे आहेत. रिक्वायर्ड डेट 7.
पहिल्या ओव्हरमध्ये 12चा होता. पहिल्या ओव्हरनंतर तो 9.33 आला आणि त्यानंतर तो आला आता 7 वरती. कृष्णा यांचं देखील आगमन झालेलं आहे. 40+ उत्कृष्ट क्रिकेटपटू. रेग्युलरच्या माध्यमातून कृष्णाने फटकेपडा संघासाठी नेहमीच चांगलं योगदान दिलेलं आहे. तर 12 चेंडू 14ची गरज. स्ट्राईकला गिरीश. हा चेंडू यावेळेस डॉट बॉल. ओहो, येतोय व्यासपीठाच्या वरून. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. छूम अंतर. धावा 40, करायच्या आहेत केवळ 8. काय बॅटिंग आहे. 40 धावांची पार्टनरशिप मैदानावरती. गिरीश आणि वसंत मध्ये दोघंही आक्रमक मूड मध्ये आपण बघताय. आणि चावी हरवलेली, चावीचे मालक आलेले आहेत. त्याला 8 धावांची गरज आहे. अगदी बॅटच्या खाली चेंडू होता. आणि गिरीशने रेग्युलर क्रिकेट इतकं गाजवलंय. लांब पल्ल्याचे षटकार मारण्यासाठी तो नेहमी जाणला गेलाय. आणि जितकी त्याची उंची आहे त्यापेक्षा उंचच्या उंच षटकार तो मारत असतो. फुलटॉस आला नाही बॅटवर व्यवस्थित, पण जाईल का सीमारेषे बाहेर आणि गेलाय. धावसंख्या 44, केवळ 4 धावांची गरज आहे. आणि आता मात्र इथून प्रश्न निर्माण झाला की याच ओव्हरमध्ये मॅच संपते की काय. नक्कीच एकही विकेट गमावला नाही आणि संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती. 4 धावांची गरज. सुंदर चेंडू डॉट बॉल. आणि राम पाटील मात्र खूप चांगल्या मूडमध्ये दिसत आहेत. संघाची चांगली कामगिरी झालेली आहे, पण अजूनही 4 धावांची गरज आहे. आणि 4 नाही तर 6 आल्यात आणि 50 पूर्ण झाल्यात. 50 धावांची पार्टनरशिप इथून पूर्ण केली आहेत या 2 बॅटरने. वेल प्लेड जय गणेश. 40+ गारिवली, अभिनंदन. आणि कप्तानी इनिंग या ठिकाणी वसंत पाटील, दुसऱ्या बाजूला गिरीश पाटील. नो लॉस. आपण बघितलं तर 7 चेंडू आणि 10 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे जय गणेश क्रिकेट संघ. गारिवली 40+ ने